नमो बुद्धाय. मित्रांनो, त्रिरत्न 358 या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तथागत भगवान गौतम बुद्ध यांचं तत्त्वज्ञान, विचारधारा, धम्म समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तो साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजावा आणि तुम्ही इतरांनाही तो सांगावा, हाच यामागील प्रमुख उद्देश आहे. सर्व मित्रांनी खूप सहकार्य केलेलं आहे. खरोखर सर्वांचं सहकार्य लाभल्यामुळे आपण हे चॅनल निरंतर योग्य पद्धतीने चालवत आहोत आणि यापुढेही आपण आम्हाला सहकार्य कराल अशी अपेक्षा आम्ही करतो आहे. चॅनलच्या व्हिडिओ जे आपण पाहतो ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हे एक धम्म कार्यच आहे आणि या माध्यमातून तुम्हीसुद्धा धम्म कार्य करू शकता. लोकांना समजावून सांगणे फार गरजेचं आहे, जेणेकरून त्यांच्या शंका कुशंका दूर होतील आणि धम्म त्यांना कळेल. आजच्या या भागामध्ये आपण मन म्हणजे काय हे समजावून घेणार आहोत. अतिशय महत्त्वाचा हा भाग आहे. आम्ही जेव्हा काही पुस्तकी वाचन करणाऱ्या लोकांशी चर्चा केली तर काही लोकांचं मत असं पडलं की मन वगैरे काही नसतंय, तर तो मेंदू आहे, ते ब्रेन आहे आणि ब्रेनमुळेच हे सर्व काही घडत असते. मग आम्ही त्यांना प्रश्न विचारला की बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये माइंड या शब्दाचा प्रयोग का केला? MIND, माइंड. माइंड म्हणजे मन. बाबासाहेब त्याऐवजी ब्रेन या शब्दाचा उपयोग करू शकले असते. आणि बाबासाहेबांच्याबद्दल जर आपण विचार केला तर बाबासाहेब प्रत्येक शब्द अतिशय समर्पकपणे आणि फिट बसेल, योग्य अर्थ निघेल याच उद्देशाने वापरत असत. तर बाबासाहेबांनी माइंड या शब्दाचा उपयोग केलेला आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये. बुद्धाचा सुद्धा जो शोध आहे, बुद्धाचा सुद्धा जो रिसर्च आहे, तो सुद्धा आपण पाहतो की विज्ञानाने 5 सेन्सिटिव्ह ऑर्गन्स, ज्ञानेंद्रिय सांगितलीत. बुद्धाने 6वा सेन्सिटिव्ह ऑर्गन्स सांगितला की जो या 5ही ऑर्गन्सला, इंद्रियांना नियंत्रित करतो, तो म्हणजे मन. आणि बुद्धाची जी संपूर्ण विचारधारा आहे ती मन, माणूस आणि मन, त्याच्या मनाची शुद्धता यावर केंद्रित झालेली आहे. माणस, माणसाचं मन, चित्त. तर आज आपण पाहूया की मन काय आहे, हे कुठे आहे आपल्या शरीरामध्ये, हे कुठे आहे, याचं स्थान कुठे आहे. मित्रांनो, मन म्हणजे जे विचार आपल्यामध्ये येतात, जे विचार आपण करतो, ते विचारच मन आहे. त्याचं एक निश्चित ठिकाण नाही आहे. प्रत्येक क्षणाला वेगवेगळे विचार निर्माण होतात, चांगले असो अथवा वाईट असो, हे मन आहे. आता बुद्ध म्हणतात की हे मन शुद्ध करणे ही प्रमुख प्रक्रिया आहे. तर सर्वात पहिल्यांदा तर हे समजणे गरजेचं आहे की मन आहे आणि ते काय आहे, हे जे विचार आहेत, जे चिंतन मनन आपण करतो, विचार करतो, हे मन आहे. आणि हे जे मन आहे, या मनाचे 4 भाग आहेत. 1 विज्ञान, 2 संज्ञा, 3 वेदना आणि 4 संस्कार, असे 4 भाग आहेत. विज्ञान, संज्ञा, वेदना आणि संस्कार या 4 भागांनी मिळून हे मन तयार झालेलं आहे. विज्ञान म्हणजे काय, मी मनाचे जे 4 भाग आहेत ते समजावून सांगत आहे.
पहिला भाग विज्ञान. विज्ञान म्हणजे कोणत्याही काही घटना घडली तर त्या घटनेची तो तुम्हाला जाणीव करून देतो की काहीतरी झालं, काहीतरी झालं. उदाहरण समजून घेऊया, समजण्यासाठी फार गरजेचं आहे. आपण आपल्या डोळ्यांनी एखादी वस्तू पाहिल्याबरोबर मनाचा, चित्ताचा हा जो विज्ञान जो भाग आहे तो ॲक्टिव्ह होतो आणि तो सांगतो काहीतरी आहे. कानावर शब्द पडले तर लगेच कानावर शब्द पडले तो जाणीव करून देतो की शब्द पडले. जिभेवर एखादी चव आपण चाखली, लगेच काहीतरी आपण चाखत आहोत. तर मन जे आहे सर्वात आधी विज्ञान. एखादा गंध आला, चांगला आहे वाईट आहे, लगेच काहीतरी गंध आहे. स्पर्श झाला शरीराला, लगेच काहीतरी स्पर्श झाला आहे. हे विज्ञान जे अंग आहे मनाचं ते तुम्हाला कळवते की काहीतरी झालं. त्यानंतर संज्ञा. संज्ञा हा जो भाग आहे, हे जे अंग आहे मनाचं, संयुक्त ज्ञान, पूर्व अनुभवावर असलेलं ज्ञान. हे जे ज्ञान आहे हे ज्ञान आहे. संज्ञा म्हणजे संयुक्त ज्ञान आहे. पण हे कसं ज्ञान आहे? याआधी तुम्ही जे अनुभव घेतलेले आहेत, यापूर्वी जी तुमच्या माइंडमध्ये स्टोअर्ड आहे त्यानुसार ते सांगते की मग हे काय आहे. आणि या संज्ञेचा उपयोग काय आहे? तर ही क्लासिफिकेशन करते, वर्गीकरण करते. चांगलं आहे का वाईट आहे, कसं आहे काय आहे, असे ही संज्ञा आहे. संयुक्त ज्ञान, जोडलेलं ज्ञान. हे वास्तविक ज्ञान दाखवत नाही. हे जे आधीचं जे ज्ञान आहे त्याच्याशी कंपॅरिझन करते, तुलना करते आणि मग तुम्हाला सांगते की हे असं आहे. जसं की एखादा शब्द तुम्ही ऐकला, शब्द ऐकल्यानंतर तुमची ही जी संज्ञा आहे, आता विज्ञानाने काम केलं की काहीतरी शब्द आला आहे. लगेचच ही जी संज्ञा आहे, ही संज्ञा तुम्हाला सांगते अरे हा शब्द वाईट आहे. ती जी संज्ञा आहे, जी संयुक्त ज्ञान आहे, ती तुम्हाला सांगते की हा शब्द वाईट आहे. आता ही कशाच्या आधारावर सांगते? यापूर्वी तुम्ही जे शब्द ऐकलेले आहेत किंवा तोच शब्द आधी ऐकलेला आहे, तर त्यावर ती सांगते की हा शब्द वाईट आहे किंवा चांगला आहे. तर याला म्हणतात संज्ञा, संयुक्त ज्ञान. ही वर्गीकरण करत राहते, चांगलं आहे वाईट आहे, काय आहे काय. चव चाखली तर ती सांगते का कुठली चव आहे, गोड आहे कडू आहे. पण हे आधी जी तुम्हाला अनुभव आहे किंवा आधी जे तुम्ही ऐकलेलं आहे, चाखलेलं, त्याच्या आधारे सांगते. बरं, आधी जर चाखलेलं नसेल, एखादं नवीनच चव किंवा नवीनच शब्द तुम्ही ऐकला असेल, तर अशा वेळी मग ते वर्गीकरण होत नाही. मग आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो किंवा आपल्या मनाप्रमाणे काही अर्थ लावायला सुरुवात करतो. हा दुसरा भाग संज्ञा. तिसरा भाग आहे वेदना. अतिशय महत्त्वाचा शब्द आहे वेदना. या शब्दाचा अर्थ म्हणजे त्रास किंवा दुःख नाही आहे. आपण वेदनेचा अर्थ म्हणतो किंवा खूप त्रास होत आहे, खूप दुःख होत आहे, असा अर्थ इथे नाही आहे. बुद्धाच्या धम्मामध्ये हा जो वेदना शब्द आहे याचा अर्थ आहे अनुभव घेणे, अनुभव करणे. कसा अनुभव? आता भीती मला वाटत आहे, तर भीती वाटत आहे तर माझ्या शरीरामध्ये थरकाप झालेला आहे आणि थरथरत आहे माझं शरीर. तो ही जी शरीरावर जी प्रतिक्रिया होत आहे याला वेदना म्हटला. शरीरावर कुठे खाज येत आहे तर ती वेदनाच आहे. कुठं थंड वाटत आहे ती वेदनाच आहे. कुठं गरम वाटत आहे ती वेदनाच आहे. कुठं जड वाटत आहे ती वेदनाच आहे. कुठं मुंग्या पायामध्ये किंवा हातामध्ये मुंग्या जाणं ती वेदना आहे. तर वेदना तुमच्या शरीरामध्ये जी बायोकेमिकल रिॲक्शन होत आहे, तुमच्या शरीरामध्ये जो बदल होत आहे, जी प्रतिक्रिया होत आहे आणि तुम्हाला ती जी शरीरावर कुठेही शरीराच्या कोणत्याही भागावरती जाणवत आहे की शरीरामध्ये इथं काहीतरी होत आहे, त्याला वेदना म्हटलेला. एक शब्द आहे संवेदना. ही वेदना हा शब्द समजण्यासाठी, कारण लोकांना वेदना म्हणजे दुःखदच वाटते, तर असं नाही. सुखद जे वाटते ते सुद्धा वेदनाच म्हटलेलं आहे. परंतु ते समजावं यासाठी संवेदना काहीतरी घडत आहे आणि मी ते अनुभव करते. संवेदना स्वतः अनुभव करत आहे, स्वतःच्या शरीरावर अनुभव करत आहे. तर ही वेदना हा सुद्धा मनाचा भाग आहे. तिसरा भाग बघा, विज्ञानाने कळवलं, जाणीव झाली की काहीतरी होत आहे.
संज्ञेने सांगितलं की काय होत आहे, चुकीचं आहे, बरोबर आहे, काय आहे, आणि त्यानुसार मग शरीरामध्ये वेदना उत्पन्न होत आहेत, संवेदना उत्पन्न होत आहेत आणि आम्हाला ते जाणवत आहेत. आणि त्यानंतर चौथा भाग जो आहे मनाचा, तो म्हणजे संस्कार. या संस्काराचा खरा अर्थ आहे प्रतिक्रिया करणे. जे काही घडत आहे त्याच्याप्रती प्रतिक्रिया करत आहे. जे काही संस्कारित होत आहे, घडत आहे, बनत आहे, त्याच्याप्रती प्रतिक्रिया करणे. चांगलं वाटलं तर हवंहवंसं लोभ निर्माण करते, आणि चांगलं नाही वाटलं, दुःखद वाटलं, वाईट वाटलं तर प्रतिक्रिया निर्माण करते की हे नको आहे, द्वेष निर्माण करते. लोभ आणि द्वेष, लोभ आणि द्वेष, मोह, अशा ह्या प्रतिक्रिया आहेत. तर हे मनाचे, चित्ताचे 4 भाग आहेत: विज्ञान, संज्ञा, वेदना आणि संस्कार. हे आता 4ही भाग कसं काम करतात हे आपण एक उदाहरण समजून घेऊया. एखादा शब्द माझ्या कानावर पडला तर माझं जे विज्ञान आहे, मन जे आहे, त्याने काम करणं सुरू केलं. विज्ञान लगेच जाणव, अरे एक शब्द माझ्या कानावर पडला, जाणीव झाली. मग संज्ञा, दुसरा भाग, अरे हा शब्द शिवीचा शब्द आहे, शिवी आहे, मला कुणीतरी शिवी दिली. लगेच वेदना, संपूर्ण शरीरामध्ये दुःखद वेदना निर्माण झाल्या. वेदना शब्द सुखद आणि दुःखद दोन्ही अनुभवांसाठी आहे. त्याला तुम्हाला वेदना समजायला कठीण वाटत असेल तर संवेदना समजून घ्या. संवेदना तोच अर्थ. सुखद असो का दुःखद असो, तुमच्या शरीरामध्ये ते तुम्ही अनुभवत आहात. तर शिवी दिली तर शरीरामध्ये दुःखद वेदना निर्माण झाल्या, आणि लगेच मग संस्कार, तो प्रतिक्रिया करायला लागला, नको, हे चुकीचं आहे, द्वेष करायला लागला, हे नको आहे, हे नको आहे, हे वाईट आहे, द्वेष द्वेष द्वेष. तर हा जो द्वेष, ही जी प्रतिक्रिया हे संस्कार देत आहे, हा त्या संवेदनांच्या प्रती संस्कार प्रतिक्रिया देत आहे. तर अशा प्रकारे हे 4 घटक आहेत. आणि ही प्रक्रिया जी असते मित्रांनो, अतिशय जलद प्रक्रिया असते, खूप फास्ट प्रक्रिया असते, अतिशय मायक्रो सेकंदला ही प्रक्रिया घडत असते. दुःखमुक्तीचं जर ज्ञान प्राप्त करायचं असेल, दुःख दूर करायचे असतील, तर ह्या प्रक्रिया समजून घ्याव्या लागतील. आणि ह्या प्रक्रियेनुसार आपल्याला काम करावं लागेल, योग्य पद्धतीने काम करावं लागेल, तरच आपण आपलं मन शुद्ध करू शकतो. मन कुठं कार्य करते, मन कसं प्रतिक्रिया करते, ती प्रतिक्रिया चुकीची होऊ नये, ती योग्य व्हावी, किंवा नैसर्गिक, नॅचरल जशी आहे तशी ती व्हावी, याकरताच अष्टांगिक मार्गाचा अभ्यास करावा लागतो, सम्यक समाधीचा अभ्यास करावा लागतो, सम्यक दृष्टीचा अभ्यास करावा लागतो. तो सुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये शिकूया. इथं महत्त्वाचं एक आहे की तुम्ही मन काय आहे आणि त्याचे घटक काय आहेत, ते कसे कार्य करतात, हे आपल्याला समजलं असेल अशी मी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.